खरेदी खताचा फेरफार आपल्या ग्राम तोपर्यंत अध्यक्ष आपल्याला येणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या संघटनेचा जयघोष करत राहू. आपण आपलं ते सर्वांनी वाचलंही असेल. या निवेदनावर प्रशासनाकडून कुठलीही सकारात्मक कार्यवाही न झाल्यामुळं नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा धाराशिव जिल्हा तलाठी संघाचा धाराशिव जिल्हा तलाठी संघाचा चुकीच्या पद्धतीने बोगस गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही हम सब चुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही चुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई आम्हाला न्याय आम्हाला न्याय. आंबी तालुका भूम येथील मंडळाधिकारी श्री दिनेश बहिरमल यांच्यावरती शासकीय कामकाज करत असताना एक आरोवरची नोंद होती, ती त्यांनी मंजूर केली. म्हणून त्या आकसबुद्धीने एका तक्रारदाराने पोलीस स्टेशन आंबी येथे एक त्यांच्याविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. वास्तविक पाहता त्यांचा त्या प्रकरणामध्ये कसलाही संबंध नसताना देखील त्यांच्यावरती हा खोटा आणि चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळेच आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व तलाठी, ग्रामवसुलाधिकारी व मंडळाधिकारी हे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला आम्ही इथे बसलेलो आहोत. याबाबतचे निवेदन दिनांक 16 रोजीच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही जिल्हा तलाठी संघाच्या वतीने यापूर्वीच दिलेले आहे. आणि आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यातील सर्व सभासद हे आजच्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आमची मागणीबाबतचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच दिलेलं आहे आणि ही मागणी आमची तातडीने मान्य नाही झाल्या ह्याचं पुढचं स्वरूप म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि त्याउपरी आम्हाला न्याय नाही मिळाला तर संपूर्ण राज्यभर देखील या आंदोलनाची दखल निश्चित राज्य संघटना म्हणून घेतली जाईल, असं या निमित्ताने सांगू इच्छितो. हो, याबाबतचं आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच धरणे आंदोलनाची नोटीस किंवा पूर्वसूचना आम्ही निवेदनाद्वारे दिलेली आहे. आमची याबाबतची रजा म्हणजे जे प्रशासन याबाबत निर्णय घेईल ती घेईल, विनयवितीने होईल की तेव्हा किंवा त्याबाबतची रजेची नोंद प्रशासन घेईल.